नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीजमध्ये। मी आज दाखवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटार मसाल्याची भाजी। अप्रतिम बनते घरी। थंडीचे दिवस सुरू आहे, त्यामध्ये मेथी आणि मटार भरपूर आले आहेत मार्केटला। चला तर बघूयात। प्रथम इथे पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे। त्यामध्ये जिरे टाकून घेऊया। तेल तापलं की 1 चमचा जिरे घेतलं आहे मी इथे। ते जिरे तडतडले की यामध्ये आपण हिंग टाकून घेऊयात। एक अर्धा चमचा हिंग टाकला आहे मी इथे। आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण घेतलं आहे 2 चमचे, ते टाकून घेत आहे। व्यवस्थित परतलं की त्यामध्ये आपण 2 चमचे बेसन टाकून घेणार आहोत। एखादा मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे बेसन। यामध्ये त्याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे आहे। बेसनामुळे भाजीला घट्टसरपणा छान येतो आणि चवही अप्रतिम लागते। व्यवस्थित भाजून झालंय बेसन। त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेली मेथीची भाजी घेतली आहे। अर्धी वाटी फ्रेश मटार घेतले आहेत। जे 2 वाटी मेथीची भाजी घेतली आहे मी आणि अर्धी वाटी मटार। हे व्यवस्थित परतून घेऊयात। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। मिक्स करून घ्यायचं आहे मीठ। झाकण ठेवून एखादा मिनिट वाफवून देऊयात आपण। चला तर बघूयात। मस्त वाफवलेत मेथी आणि मटार। आता यामध्ये आपण ड्राय मसाले टाकून घेणार आहोत। 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, अर्धा चमचा धने पावडर, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि आपण यामध्ये आता 1 ग्लास गरम पाणी वापरणार आहोत। भाजीला गरम पाणीच वापरायचं, त्यामुळे चव छान येते भाजीची। इथे मी 1 चमचा कसुरी मेथी वापरत आहे। इथे मी कसुरी मेथी थोडी भाजून त्याची पावडर करून घेतली आहे। दोन ते 3 चमचे फ्रेश दही घेतलं आहे फेटून, ते वापरायचं आहे। दही टाकल्यामुळे भाजी अशी छान क्रीमी होते। आणि स्लो गॅसवरच दही एकदम मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण भाजीमध्ये। आपल्याला गॅस बिलकुल फुल ठेवायचा नाही दही टाकताना, नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते। आता झाकण ठेवून आपण 5 मिनिट ही भाजी स्लो गॅसवर छान अशी शिजू देणार आहोत। बघूयात 5 मिनिटानंतर। आहा, मस्त शिजली भाजी। कलरही खूप सुंदर आलाय भाजीला। आता यामध्ये शेवटी आपण अर्धा चमचा गरम मसाला वापरत आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गरम मसाला। हे पहा, तुम्ही बघू शकता मस्त तयार झाली आपली मेथी मटार मसाल्याची भाजी। चला तर आपण आता ही सर्व करूयात। रेसिपी आवडली असेल नक्की ट्राय करा। लाईक
share and subscribe my channel. Thank you for watching.